डॉक्टर, माझी टाच दुखते आणि टाच मागच्या बाजूने दुखते, मांडी घालताना त्रास होतो. बरेच दिवस झाले, आज जाईल उद्या जाईल करत मी शेवटी डॉक्टरांकडे गेलो. त्यांनी तपासण्या केल्या, टाचेचे एक्सरे केले आणि त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे मला टाचेला त्यांनी औषधी वगैरे दिलेत, पण टाच काही दुखणं कमी होत नाहीये. मग आजी आमचे परिचित होते, त्यांनी मला अजून एक त्यांच्या परिचित डॉक्टरांकडे नेलं. त्यांनी पण तसेच तो सर्वसाधारणपणे तो एक्सरे बघितला, त्यांनी काही गोळ्या औषधी दिल्या आणि त्यांनी सबटॅलर आर्थरायटिस हे निदान केलेलं आहे. सबटॅलर आर्थरायटिस हे एक रोज बघण्यात येणारा त्रास असतो. जसा वाढत्या वयानुसार आपले गुडघे झिजतात, बाकीचे अजून सांधे झिजतात, तसंच पोस्टिरियर सबटॅलर जॉईंट हा खूप कॉमनली आढळणारा त्रास आहे, जिथं ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम झीज होत जाते आणि तिथं हाडाला तिथं सँड त्याची जमा होते आणि त्याचे तिथं ऑस्टिओकॉन्ड्रल बॉडीज पण तयार होतात. सबटॅलर जॉईंट दोन भागात असतो, एक अँटिरियर आणि पोस्टिरियर. प्रामुख्याने त्रास पोस्टिरियर सब जॉईंटला होतो. पोस्टरलॅटरल आस्पेक्टला त्याला तिथं ऑस्टिओफाईट तयार होऊन त्या ठिकाणी त्याची झीज होते, तिथली कॉन्ग्रुएन्सी कमी होते आणि टाच दुखीची सुरुवात होते. ही टाच दुखी सरळ रस्त्याने चालताना किंवा सपाट जमिनीवर फाईलवर फ्लोअरवर चालताना, रोडवर चालताना अगदीच जाणवत नाही. पण जेव्हा मी वर खाली जागेत चालतो, अवघड जागेत चालतो, मातीत चालायचा प्रयत्न करतो, त्यावेळी खूप टाच दुखते आणि नकोसं वाटतं. त्यावेळी असं वाटतं आपण डॉक्टरांची भेट घ्यावी. तुम्हाला सबटॅलर आर्थरायटिस आहे का हे जाणून घ्यायचे दोन सोपे पर्याय. एक, आपण कंपॅरेटिव्ह एक्सरे करतो जिथं दोन्ही टाच बघतो, आणि दुसरं सिटी स्कॅन बेस्ट पद्धत आहे ज्याच्यात आपण 100% हे निदान करू शकतो. तुम्हाला दुखणारी जागा, डॉक्टरांना काय आढळत आहे आणि तपासणीमध्ये काय आढळते, हे तिन्ही गोष्टी मॅच झाल्या तर 100% बेसिकली तुमच्या तिथं रोग निदान निश्चिती होते. सबटॅलर आर्थरायटिसला 100% ऑपरेशन हा एक पक्का इलाज आहे. ऍक्टिव्हिटीज ऑफ लाईफस्टाईल मॉडिफाय करायच्या, एक साधारणपणे चांगले स्पोर्ट्स शूज वापरायचे, अवघड जाण्यावर टाळायचं, काही विशिष्ट प्रकारचे आसनं टाळायचे आणि अगदीच असं वाटलं तर एखाद दिवशी खूप स्ट्रेनियस दिवशी औषधी थोडीफार घेतलीत तर यू कॅन बाय टाइम, तुम्ही वेळ काढू शकता. पक्का इलाज सर्जरी होईल. त्या सर्जरीमध्ये बेसिकली वेगवेगळे प्रकार असतात, ज्याच्यात जुना मार लागल्यामुळे, जुनी टाचीचं हाड फ्रॅक्चर झाल्यामुळे उद्भवणारा सबटॅलर आर्थरायटिस आणि प्रायमरी सबटॅलर आर्थरायटिस हे दोन स्पष्ट वर्गीकरण असतात. प्रायमरी सबटॅलर आर्थरायटिस मध्ये टाच जाड किंवा वाईडन होत नाही, जी आपल्याला कॅल्केनियम फ्रॅक्चर्स मध्ये बहुधा बघायला मिळते. अशा परिस्थितीमध्ये सबटॅलर फ्युजन हा एक प्रभावी पर्याय आहे. ते करत असताना टाचीची उंची, त्याचं वारस अँग्युलेशन आणि डिकॉर्टिकेशन करून ते पूर्ण तो पोस्टिरियर सबटॅलर जॉईंट फ्यूज करणे हा एक प्रभावी आणि एक वेळचाच पर्याय, ज्याच्याने 100% तुमची टाचदुखी बरी होते. डॉक्टर, ही टाचदुखीचं ते ऑपरेशन केल्यानंतर मला धावता येईल का, खेळता येईल का, सगळं करता येईल का? निसर्गाने दिलेला एक छोटासा पण महत्वाचा जॉईंट जो आहे तो त्या ठिकाणी बाद ठरलेला आहे आणि त्या बाद ठरलेल्या जॉईंट मधून उद्भवणाऱ्या वेदना कमी करायसाठी या सर्जरीचं प्रमुख प्रयोजन असतं. त्याच्यामुळे ते चांगल्या पायाशी 100% तुम्ही कम्पेअर करू शकणार नाही, पण पेन मात्र निश्चित चाललं जातं. तुम्हाला दिवसातल्या 80 ते 90% ऍक्टिव्हिटीज निश्चित जमतील. एक 10 ते 15% ऍक्टिव्हिटीज मध्ये तुम्हाला मर्यादा येतील. काय वयाचा पेशंट आहे आणि कुठल्या स्वरूपात त्यांना आपण हे सजेशन देतोय, या दोन गोष्टी तुमच्या फायनल आउटकम डिसाईड करतील. तुम्हाला सबटॅलर आर्थरायटिसचं नाहीये, तुम्हाला ऑपरेशन लागणार आहे का हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही तुमचे असलेले सगळे एक्सरे, रिपोर्ट्स, तपासण्या घेऊन जवळच्या हाडांच्या डॉक्टरांना निश्चित भेटा. थँक्यू.